छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगरातील बजाजनगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे। साई श्रद्धा पार्कमध्ये एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या घरात घुसून चाकू आणि पिस्तूलच्या साहाय्याने निर्घृण हत्या केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी आरोपी महिलेला तात्काळ ताब्यात घेतलं असून घटनेमागील कारणाचा शोध सुरू आहे। वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाजनगर परिसरालगत असलेल्या सिडको महानगर येथील साई श्रद्धा पार्कमध्ये राहणाऱ्या साधना सोनपेटकर यांची आरोपी शैला सोनार हिने घरात घुसून क्रूर पद्धतीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिला थेट साधना यांच्या घरात शिरली आणि धारदार चाकूने त्यांच्यावर हल्ला चढवला। घटनास्थळी पिस्तूलही आढळून आल्याने हल्ल्याचं गांभीर्य अधिक वाढलंय। या हल्ल्यात साधना सोनपेटकर यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला रंगेहात अटक केली। झटपटी दरम्यान आरोपी महिला किरकोळ जखमी झाली असून तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। अशोक साठे, एमसीएन न्यूज, वाळूज। 10 ते 10 दरम्यान सकाळी माहिती मिळाली की एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठा बीटमध्ये एक खुनाचा प्रकार आहे। आमची पोलीस स्टेशनची टीमने तात्काळ तिकडे भेट दिल्यानंतर आम्ही इथलचे सगळे जे हे आहेत घटना असतात त्याची पाहणी केली। घटनास्थळात आम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाली आहे की एक लेडी आहे त्याची डेड बॉडी तिकडे जाऊन पाहणी केली। त्या आतमधून बंद होता, ते दार आम्ही तोडून त्यात आत शिरले, त्याच्यातून आम्हाला एक डेड बॉडी मिळाली आणि तिथं जे मारेकरी एक महिलाच होती ते पण ते घरीमध्ये आतलच बंद होती। त्याच्यानंतर आम्ही तिथलची आपली कारवाई सुरू केली। जे आरोपी महिला आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलं, त्यांना पण थोडीफार इंजुरी आहे आणि त्यांना मेडिकलसाठी पाठवलेलं आहे आणि ते आमचे ताब्यामध्ये आहेत। पण प्राथमिक कारण काय सर या हत्येचं? सध्या आम्हाला जी बेसिक माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे जे आरोपी महिला आहेत हे आरोपी महिला आणि जे मयत महिला आहेत, मयत महिलाचे हजबंड यात काहीतरी अफेअरचा एक प्रकार आहे। त्याच्यामुळे एक 1.5 वर्ष आधी 376 मीन्स रेपचा एक गुन्हा पण दाखल आहे। त्यात आम्ही चार्जशीट केली, सगळं आमचं तपास संपलेली आहात आणि आज ऑल ऑफ अ सडन हे घटना घडली आहात। घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस जे मयत महिला आहे त्याची सासू घरी होती, ते सासूला पण आम्ही विचारणा केली। त्यांचं म्हणणं आहे की ऑल ऑफ अ सडन ती लेडी आली आणि त्याच्यानंतर त्यांनी हे प्रकार करून घेतला। सर एक बाहेर एक रिव्हॉल्वर पडलेली आहे, ती खरी आहे का खोटी आहे आणि तिचा याच्याशी काही संबंध आहे का? ज्यावेळेस आम्ही जे सासू आहे त्यांना विचारणा केली, त्यांनी सांगितलं की ते महिला एक पिस्टल घेऊन आली होती। आता नेमकं ते पिस्टल खरं आहेत क्या की ते नाही आहे, त्यांनी सांगितलं की जसं ते वेपन घेऊन आली ते सासूने ते खिडकीतून बाहेर फेकून टाकली ॲज अ मॅटर ऑफ प्रिकॉशन। त्याच्यानंतर ते जे आरोपी महिला त्यांनी त्याच्यासोबत एक चाकू पण आणला होता यांचं म्हणणं आहे आणि एक वेळेस जे वेपन बाहेर पडला तर त्यांनी ते चाकूने हल्ला केला आहे। तर वेपनचा पिस्टलचा काही उपयोग नाही झाला आहे। जे झालेली घटना आहे ते नाईफ जे आहे चाकू त्याच्यातून झाली आहे आणि सध्या आम्ही ते आमची फॉरेन्सिक टीम बोलवली आहे। ते जे पिस्टल आम्हाला मिळाली आहे त्याचा आम्ही तपास करतो आहे आणि आम्ही त्याची फॉरवर्ड बॅकवर्ड लिंक बघून नेमका ते पहिली खरी आहेत का वेपन आणि ते वेपनचा आम्ही FSL तपास करून ते आरोपीला कुठून आणली ह्याचं पण आम्ही सखोल तपास करणार। घरामध्ये विचारणा केली आहे ते आपले जे साक्षीदार आहेत त्यांना, सासूला त्यांचं म्हणणं आहे की ओळख आहेत पहिल्यापासून पण कधी भेट नाही झाली, हे पहिल्यांदाच आलेली आहेत आज घरी आणि ते आल्यानंतर हे प्रकार घडलेला आहे। ठीक आहे, धन्यवाद।